प्रेज गॉड. आपण आपलं बायबल योहान याचा 8वा अध्याय वचन 1 पासून पुढे मी वाचतो तुमच्यासाठी. पण येशू जैतुनाच्या डोंगराकडे गेला. नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला, तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. त्यावेळी व्यभिचार करत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व फरीसी ह्यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली आहे. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगड मार करावा. तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? त्याला दोष लावायला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्यांची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओढून बोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ते त्यांना एकसारखे विचारित असता तो उठून त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. मग तो पुन्हा खाली ओढून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले. येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री उभी होती. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोण दंड ठरविला नाही काय? येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवित नाही. जा, ह्या पुढे पाप करू नको. प्रेज गॉड. प्रेज द लॉर्ड. किती लोकांनी हे बायबल मध्ये वाचलंय पूर्वी? किती लोकांनी ऐकलंय? ही स्टोरी माहिती आहे? येस, एव्हरीबडी ऑफ अस नो. या, प्रेज गॉड. आपण थोडस रेव्हेलेशन मधून नाही का काहीतरी ह्या गोष्टी नाही का परमेश्वराचं प्रकटीकरण काय आहे नाही का, आज आपण ती गोष्ट नाही का जाणून घेणार आहोत. परमेश्वराने मला ह्या गोष्टीबद्दल नाही का काही वेगळे रेव्हेलेशन्स दिले आहेत. आज जेव्हा मी सकाळी ह्याच्यावर मेडिटेट करत होतो, परमेश्वराचा आत्मा मला काही गोष्टी वेगळ्या सांगितल्या. पहिला आपण तो पूर्ण किस्सा समजून घेऊ. जरी तुम्हाला नाही का माहिती असेल तरी मी पुन्हा एकदा तुम्हाला ही गोष्ट वचनातून कशी झाली आहे ते सांगणार आहे. त्याच्यानंतर देवाने मला ह्याच्याबद्दल काय प्रकटीकरण दिलंय मी तुम्हाला शेअर करणार आहे. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं? नंतर येशू जैतुनाच्या डोंगराकडे गेला. नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला, तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. प्रेज गॉड. येशू ज्या वेळेस नाही का होता त्यावेळेस बायबल काय सांगतं की लाखोंनी हजारोंनी लोक त्याला गर्दी करायची. प्रेज गॉड. पीपल यूज टू क्राउड हिम. आणि येशू त्यांना शिकवायचा. प्रेज गॉड. परमेश्वराचं वचनाचं नाही का खरं प्रकटीकरण येशू त्यांना शिकवायचा. प्रेज गॉड. पुढे बायबल काय सांगतं? त्यावेळी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व फरीसी ह्यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं? येशूकडं एक केस आली. प्रेज गॉड. आणि काय केस होती की एक स्त्री जी व्यभिचाराचं पाप करत असताना तिला पकडलं होतं आणि येशू समोर आणलं होतं. तिला धोंडमार करत करत नाही का ते येशू समोर लिटरली तिला घेऊन आले, जेणेकरून ह्या सगळ्या लोकांच्या समोर नाही का येशू काय बोलतोय, येशू काय जजमेंट डिक्लेअर करतोय हे त्याने सांगावं. प्रेज गॉड. आता त्यावेळी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व फरीसी ह्यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगड मार करावा. तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? प्रेज गॉड. इथं बायबल काय सांगतं की एक अशा स्त्रीला पकडले व्यभिचार करत असतानाच्या पापामध्ये असताना, म्हणजे तिला त्यावेळेस पकडलं आणि तिला येशू समोर प्रेझेंट करण्यात आलं. तिला ते लिटरली धोंडमार करत करत घेऊन आले होते. आणि चला आपण येशूला पण पाहू, येशूला पण चेक करू, येशू काय जजमेंट देतो, येशू काय ह्या गोष्टीबद्दल नाही का येशू काय न्याय करतो आपण पाहू. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं की शास्त्री आणि फरीसी लोक काय होते? चतुर होते. ते येशूला नाही का शब्दामध्ये पकडायचा प्रयत्न करत होते. प्रेज गॉड. येशूला शब्दामध्ये पकडायचा प्रयत्न करत होते की कारण येशूकडे सगळी गर्दी लोकांची येशूकडे चालली होती, त्यांच्याकडे कोण जात नव्हतं. प्रेज गॉड.
पूर्वी हे लोकांवर नाही का नियमशास्त्र शिकवायच्या ह्याच्याने ते लोकांना नाही का दडपणामध्ये ठेवायचे, बंधनामध्ये ठेवायचे, वचनाचं प्रगटीकरण व्यवस्थित सांगत नव्हते, लोकांना लुबाडायचे, लोकांवर जुलूम होऊ द्यायचे. प्रेज गॉड. पण आता येशू आलाय, तर येशू देवाचं वचन नाही का खरं काय आहे नाही का तो सांगतोय, आणि येशूकडं लोकांची गर्दी वाढलीये. प्रेज गॉड. त्यांच्याकडून जे शास्त्री आणि परुषी होते त्यांच्याकडे आता कोण जात नाहीये, कारण सगळे लोक येशूच्या मागे लागलेत. प्रेज गॉड. आणि हे पाहून ईर्षेने भरून नाही का ती लोक आता येशूला आपण काहीतरी चुकीमध्ये धरू, जेणेकरून आपण परत आपला लोकांमधला जो भरोसा कमी झालाय तो परत आपल्याला आपला काम करायला भेटेल. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं, गुरुजी ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली आहे. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा केली आहे की अशांना दगडमार करावा. आता मोशेचं नियमशास्त्र काय सांगतंय, जो व्यक्ती व्यभिचार करतो त्या व्यक्तीला धोंडमार करावा, मरुस्तोवर काय करावा, धोंडमार करावा. आणि आता एकदम तशीच केस भेटलीये त्यांना. एक स्त्री भेटलीये जी व्यभिचाराचं पाप करत असताना तिला धरण्यात आलं होतं. प्रेज गॉड. त्यांनी काय केलं, ते खूप हुशार होते. त्यांनी माणसाला सोडून दिलं, स्त्रीला पकडून आणलं. कदाचित माणूस त्यांच्यापैकी एखादा असावा. प्रेज गॉड. पण बायबल काय सांगतं की त्यांनी स्त्रीला पकडून आणलं आणि ते आता वाट पाहत होते की येशू काय सजाचं फरमान करेल. प्रेज गॉड. पुढे बायबल काय सांगतं, त्याला दोष लावायला आपणाला काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले. प्रेज गॉड. येशूला काहीतरी दोष लावायला भेटेल आम्हाला पब्लिक मध्ये येशू बद्दल. आता लोकांमध्ये येशू बद्दलची ख्याती खूप वाढली आहे. आता येशूचं नाव कसं खराब करता येईल, येशू मोशे विरुद्ध जाईल आणि आपण नाही का येशूचं बदनामी करू किंवा येशूवर खटला टाकू, ह्या उद्देशाने नाही का त्यांनी हा प्रश्न विचारला होता. आणि हे येशूला ठाऊक होतं. बायबल काय सांगतं, येशू तर खाली ओनवून बोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ते त्याला एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. मग तो पुन्हा खाली ओनवून जमिनीवर लिहू लागला. आणि हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एका मागून एक निघून गेले. येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री उभी राहिली. प्रेज गॉड. आता येशूला सारखं सारखं ते प्रश्न विचारते की गुरुजी सांगा आपण काय केलं पाहिजे. मोशेने तर सांगितलं अशा व्यक्तीला आपण धोंडमार केला पाहिजे, मरुस्तोपर्यंत काय केला पाहिजे, धोंडमार केला पाहिजे. तुम्ही काय बोलताय? तर येशू काही बोलत नाहीये. येशूने काय केलं माहितीये का, खाली वाकला तो आणि जमिनीवर तो काहीतरी लिहायला लागला. प्रेज गॉड. आणि बायबल काय सांगतं, ते सारखं सारखं विचारायला लागले आणि येशू जमिनीवर काहीतरी लिहत होता. आणि बायबल काय सांगतं पुढं, बायबल सांगतं की हे शब्द ऐकून येशू काय बोलला त्यांना उठून, की तुमच्यापैकी जो निष्पाप असेल त्याने तिला प्रथम दगड मारावा. येस, तुमच्यापैकी कधीच कोणी पाप न केलेल्या व्यक्तीने पहिला धोंडा तिला मारावा. आणि परत तो खाली वाकून जमिनीवर काहीतरी ओनवू लागला, जमिनीवर काहीतरी लिहू लागला. प्रेज गॉड. आणि ते जमिनीवर येशू लिहायला लागला. आणि बायबल काय सांगतं की येशूचे हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून नाही का सगळे लोक नाही का एक एक करून नाही का तिथून निघून गेले. कोण? जे लोक धोंडमार करायला आले होते, जे लोक त्या स्त्रीला दोष लावायला आले होते, ते सगळे जण नाही का हाय क्लास पासून लो क्लास पर्यंत सगळे लोक, वृद्धापासून म्हणजे एल्डर पासून यंग लोकांपर्यंत एक 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 जण नाही का तिथून सोडून निघून गेला. प्रेज गॉड. हे शब्द ऐकून वृद्धापासून थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले. येशू एकटा राहिला व ते स्त्री मध्ये उभी होते. आता काय झालं, सगळे माणसं निघून गेले. जे मारायला आले होते, जे न्याय करायला आले होते, जे दोष लावायला आले होते, ते सगळे माणसं एकामागून एक निघून गेले. प्रेज गॉड. आता कोण उरलंय फक्त? आता फक्त येशू आणि ती स्त्री उरलीये, जिला व्यभिचार करतानाच्या पापामध्ये पकडले. प्रेज गॉड. तुम्हाला माहिती आहे येशूने काय म्हटलं होतं, ज्याने कधीच पाप नाही केलं त्याने पहिला धोंडा तिला मारावा. प्रेज गॉड. आता येशू त्या ठिकाणी उभा आहे. येशू जात नाहीये तेथून.
याचा अर्थ येशूने कधी पाप नाही केलं. प्रेज गॉड. आणि येशूला फुल हक्क बनत होता की धोंडा उचलून तिला मारावा. प्रेज गॉड. पण येशूने तिला धोंडा मारला का? प्रेज गॉड. बायबल काय सांगतं, नंतर येशू उठला व त्या स्त्री शिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरविला नाही काय? प्रेज गॉड. येशू त्या बाईला, त्या स्त्रीला काय म्हणाले, तुला दोष लावणारे कुठे गेले? आता होते ना खूप सारे लोक जे धोंडमार करणार होते तुला, मोशेच्या नियमशास्त्राचा हवाला देऊन, कुठे गेले? प्रेज गॉड. एक पण तिथे थांबला नाही, सगळेजण नाही का निघून गेले. प्रेज गॉड. ती काय म्हणते मग, प्रभूजी कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवित नाही, जा, ह्या पुढे पाप करू नको. प्रेज गॉड. येशूने पण तिला दंडित ठरवलं नाही, पण येशूने तिला ताकीद दिली की जा, इथून पुढं कधी पाप करू नको. प्रेज गॉड. सगळ्यांना स्टोरी समजली, सगळ्यांना काय झालं होतं त्यावेळेस सगळ्यांना समजलं. मी 2दा 3दा नाही का ही गोष्ट नाही का तुम्हाला वाचून सांगितली आहे. प्रेज गॉड. आपण आता नाही का प्रगटीकरणाकडे चलूया. परमेश्वराने मला ह्याच्याबद्दल नाही का काय शिकवलं, परमेश्वराने मला ह्याच्याबद्दल काय बोललं. कदाचित तुम्ही नाही का फर्स्ट टाइम ऐकत आहात, कारण मला पण परमेश्वराने नाही का ही गोष्ट मी कधी कुणापासून ऐकली नाही. मला परमेश्वराने स्वतः ही गोष्ट सांगितली आहे. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं की येशू पुढे ज्यावेळेस ते लोक आले, त्यांनी नाही का तिला मारायसाठी आणि धोंडमार करायसाठी, तुम्हाला माहित आहे की मोशेच्या नियमशास्त्राचा हवाला देऊन ते येशू पुढे तिला घेऊन आले. प्रेज गॉड. आणि आता येशू काय बोलतोय हे ऐकण्यासाठी ते उत्सुक होते आणि सारखं सारखं येशूला प्रश्न विचारत होते की सांगा ना काय करायचं. मोशेने तर असं सांगितलंय धोंडमार केला पाहिजे, तुम्ही काय करायचं सांगता, तुमच्या मते काय करावं. प्रेज गॉड. पण येशू काय करतो माहितीये का, त्यावेळेस येशूने काहीतरी ऍक्शन केली. येशूने, प्रियांनो, प्रेज गॉड, त्याने काय ऍक्शन केली किती जणांना माहितीये? प्रेज गॉड. त्याने काय केलं माहितीये का, त्याचा हात असा केला आणि खाली जमिनीवर बसला आणि जमिनीवर काहीतरी लिहायला लागला. येस, जमिनीवर काहीतरी लिहायला लागला येशू. आमेन. मी लहानपणापासून नाही का ते ऐकतोय, काही लोक शिकवताना नाही का शिकवतात की येशूने नाही का सगळ्यांचे पाप लिहिले. प्रेज गॉड. येशूने सगळ्यांचे पाप लिहिले. मी पण आतापर्यंत नाही का तेच अज्युम करत होतो. आता मी तुम्हाला हे नाही सांगणार आहे की येशूने काय लिहिलं, डोंट, त्यामुळे तशा अपेक्षा नका करू माझ्यापासून. प्रेज गॉड. प्रेज गॉड. मी तुम्हाला ते नाही सांगणार आहे, पण येशूने नाही का त्याचा हात जमिनीवर नाही का लिहायसाठी वापरला. प्रेज गॉड. ज्यावेळेस नाही का तुम्ही हात आणि ही बोट लिहिण्यासाठी पाहता नाही का, हे काहीतरी सिम्बॉलिक आहे. ही घटना कधीतरी कुठेतरी झाली आहे प्रियांनो. बायबलमध्ये, जुन्या करारामध्ये बायबल सांगतं नाही का, एक हात आला आणि त्याने नाही का त्या बोटांनी नाही का काहीतरी लिहिलं. प्रेज गॉड. तुम्हाला माहित आहे दानिएलाच्या पुस्तकामध्ये 5वा अध्याय 5 ते 12 मध्ये नाही का एका भिंतीवर नाही का एक हात आला आणि तो हात नाही का काहीतरी लिहायला लागला. प्रेज गॉड. जर तुम्ही बायबल खोलताय, निर्गमन एक्झोडस 31:18 मध्ये नाही का बायबल सांगतं की परमेश्वराने नियमशास्त्र देताना 2 स्टोन टॅबलेट्सवर त्याच्या हाताच्या फिंगरने नाही का काहीतरी लिहिलं. प्रेज गॉड. बायबल सांगतं लिटरली त्याच्या हाताच्या बोटांनी त्याने 10 आज्ञा लिहिल्या. 10 आज्ञा इज व्हॉट? नियमशास्त्र. प्रेज गॉड. आणि ह्या नियमशास्त्राच्या बेसिसवर जे देवाने नाही का मोशेला दिलं, ते तिला घेऊन आलेत न्याय करण्यासाठी. प्रेज गॉड. आणि तुम्हाला माहिती आहे मोशेचं नियमशास्त्र काय सांगतंय? व्यभिचार करण्यात नाही का, जे लोक व्यभिचार करतायत त्यांना मरुस तोपर्यंत धोंडमार केला पाहिजे. प्रेज गॉड. काय केला पाहिजे? दगडमार, धोंडमार केला पाहिजे. प्रेज गॉड. आणि नियमशास्त्र कशावर दिलं होतं? स्टोन टॅबलेट्स. प्रेज गॉड. म्हणजे नियमशास्त्र सुद्धा नाही का धोंड्यावरच दिलं होतं.
येस, आर यू अंडरस्टँडिंग? नियमशास्त्र पण धोंड्यावरच दिलं होतं आणि तिला धोंडमार करायचंय. प्रेज गॉड. आणि तुम्हाला माहितीये का, तिथाला पत्र 2:11 मध्ये काय सांगतं की येशू कृपा आहे. प्रेज गॉड. आणि कृपा प्रकट झाली. प्रेज गॉड. येशू कृपा आहे. प्रेज गॉड. आणि हे लोक नियमशास्त्र घेऊन आले तिला मारायसाठी, तिला जीवे मारायसाठी. आणि ती गोष्ट कृपेकडे येऊन भिडलीये. प्रेज गॉड. ती गोष्ट कृपेकडे येऊन भिडलीये. आता कृपा ठरवणार आहे काय करायचं. प्रेज गॉड. बायबल का सांगतं? मर्सी ट्रुम्स ओव्हर जजमेंट. प्रेज गॉड. मर्सी ट्रायम्स ओव्हर जजमेंट. आमेन. दया, कृपा न्यायावर विजय मिळवते. प्रेज गॉड. दया, कृपा न्यायावर विजय मिळवते. म्हणजे नियमशास्त्रावर देखील विजय मिळवते. प्रेज गॉड. आणि येशू ख्रिस्त ती कृपा आहे. येशू ख्रिस्त ती दया आहे प्रियांनो. प्रेज गॉड. त्याने ते हवाला देत होते की स्टोन टॅबलेटवर ज्या फिंगरने, देवाच्या फिंगरने मोशेच्या समोर जे 10 आज्ञा दिल्या, नियमशास्त्र दिलं. प्रेज गॉड. त्या नियमशास्त्राचा हवाला देत आम्ही तुम्हाला सांगतोय की हिने पाप केलं, हे हिला धोंडमार केला पाहिजे असं मोशेचं नियमशास्त्र सांगतोय. त्यांना माहितीये हा हिला वाचवणार, पक्का वाचवणार. पण ह्यांना येशूला मोशेच्या अगेन्स्ट मध्ये उभं करायचं होतं. प्रेज गॉड. त्याने काय केलं? लगेच हात वर केला. प्रेज गॉड. प्रेज गॉड. आणि खाली बसला आणि जमिनीवर लिहायला लागला. जो हात त्यांना नाही का, तुम्हाला माहितीये का, येशू जमिनीवर काय लिहत आहे ते पाहत नव्हते. प्रेज गॉड. तो हात पाहत होते. कदाचित तो हात त्यांना आठवला, ज्या हाताने नाही का ह्या स्टोन टॅबलेट्सवर 10 आज्ञा लिहिल्यात, तोच हात जमिनीवर काहीतरी लिहितोय. प्रेज गॉड. प्रेज गॉड. ज्या हाताने नाही का, तुम्ही जर दानिएलाच्या पुस्तकात वाचाल तो शब्द नाही का, इट टॉक्स अबाउट जजमेंट. प्रेज गॉड. जजमेंट कुठं लिहिण्यात आलं होतं? स्टोन टॅबलेटवर लिहिण्यात आलं होतं, भिंतीवर लिहिण्यात आलं होतं. जर तुम्ही नाही का दानिएलाच्या पुस्तकात देखील वाचाल ना, तर एक न्याय लिहिण्यात आला होता. म्हणे जर तुम्ही नाही का व्यवस्थित नाही का वाचाल, ते वेगळ्या भाषेत लिहिलेलं आहे. प्रेज गॉड. न्यायाबद्दल सांगतं, ते राजा कसा मरणार आहे वगैरे नाही का, त्या भिंतीवर लिहिलेल्या त्या नाही का लेखाचा मिनिंग तो होतो. प्रेज गॉड. इट टॉक्स अबाउट जजमेंट. ज्या फिंगरने नाही का जजमेंट लिहिलंय, ज्या फिंगरने नाही का त्या स्टोन टॅबलेट्सवर 10 आज्ञा लिहिल्यात, आता ती फिंगर ते जमिनीवर काहीतरी लिहिताना पाहतायत आणि ते त्या बोटाकडे पाहून, त्या हाताकडे पाहून घाबरले. अरे तोच हात आहे हा. प्रेज गॉड. इट इज द सेम हँड. ज्या हाताने नाही का 10 आज्ञा लिहिल्यात. प्रेज गॉड. हा तोच यावे परमेश्वराचा हात, यहोवा परमेश्वराचा हात जमिनीवर काहीतरी लिहिताना पाहतात ते. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? प्रेज गॉड. ते घाबरले, ह्या हाताच्या विरुद्ध कसं जायचं. प्रेज गॉड. अँड दे ऑल वन बाय वन फ्रॉम टॉप टू द बॉटम, सगळे लोक नाही का निघून गेले. एक एक जण नाही का ती जागा सोडून निघून गेला. आणि येशू त्या ठिकाणी एकटा राहिला आणि ती स्त्री राहिली. प्रेज गॉड. येशू तिला विचारतो की तुला न्याय करणारे कुठे आहेत, तुझं जजमेंट करणारे कुठं आहेत? आणि ती म्हणली की नाही का गुरुजी कोणीच नाही, एक देखील नाहीये. प्रेज गॉड. येशू ख्रिस्ताला फुल ऑपॉर्च्युनिटी होती की त्याने तिला धोंडमार करावा, पण त्याने तिचा धोंडमार नाही केला. येशूला फुल ऑपॉर्च्युनिटी होती की त्याने तिचा न्याय करावा, पण त्याने तिचा न्याय निवाडा केला नाही. कारण येशू ख्रिस्त जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नाही आलाय, तर त्याच्याद्वारे जगाचं तारण व्हावं, जगाचा उद्धार व्हावा म्हणून आला आहे. कधी कधी प्रियांना आपण देखील नाही का, आपल्याकडून कधी कधी चुका होतात, आपल्याकडून कधी कधी पाप होतं. आपल्याला असं वाटतं की माझं काय खरं नाही, आता आजचा दिवस खूप बॅड जाईल कारण मी आज प्रार्थना नाही केली. तुम्ही स्वतःचा न्याय करता. अरे देव तुमचा न्याय नाही करत आहे, तुम्ही कशाला स्वतःचा न्याय करताय? प्रेज गॉड. देव देखील तुमचा न्याय नाही करत आहे. प्रेज गॉड. याचा अर्थ असा नाही की प्रार्थना नाही करायची, नाही तर पास्टर काहीतरी चांगलं शिकवलं आज पास्टरने नाही का. प्रेज गॉड. प्रार्थना का करतो? आपलं नातं आहे म्हणून. जर तुम्ही घाबरून प्रार्थना करत असाल, बंद करत असली प्रार्थना, प्रेयर नाही केली तर ऍक्सिडेंट होईल.
असं जर तुम्हाला वाटत असेल, बायबल काय सांगतं की तो आपल्या दिव्य दूतांना पाठवून तुमचं रक्षण करेल. प्रेज गॉड. देव काय असा नाही की प्रेयर नाही केली तर तुम्हाला मरायला सोडून देईल, असं नाहीये देव. आमेन. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं, बायबलमध्ये तिथे लिहिलंय का तुम्ही जर प्रार्थना करून बाहेर जाल त्याच्यानंतर नाही का तुमचा धोंड्याला ठेच लागू नये म्हणून देवदूतांना पाठवून तो तुमचं रक्षण करेल, असं लिहिलंय का बायबलमध्ये? प्रार्थनाचा उल्लेख केलाय का? याचा अर्थ असा नाही की मी प्रार्थना नाही केली पाहिजे असं म्हणते. प्रेज गॉड. प्रार्थना का करता? कारण तुमचा पिता आहे तो, तुम्ही त्याच्याशी बोललं पाहिजे, तुमचं त्याच्याबरोबर नातं आहे. समजतंय मी काय सांगतो? आपण परत वचनाकडे येऊया. परमेश्वर न्यायी आहे प्रियांनो, परमेश्वर न्यायी आहे. ही इज अ जस्ट गॉड. आमेन. अजून रेव्हेलेशन संपलं नाहीये. प्रेज गॉड. अजून परमेश्वराने मला अद्भुत गोष्टी नाही का त्या किस्स्यामधून सांगितल्या आहेत. प्रेज गॉड. आर यू रेडी? आर यू रेडी? आय वॉन्ट लाईक काही मिनिटं फक्त तुमचे पाहिजे, जेणेकरून नाही का आय वॉन्ट यू पीपल ऑल टू बी ब्लेस्ड ह्या रेव्हेलेशनच्या द्वारे, ह्या प्रगटीकरणाच्या द्वारे. तुम्हाला माहिती आहे मोशेच्या अगेन्स्ट जर गेलं तर काय होतं तुम्हाला माहिती आहे? बायबलमध्ये एक किस्सा आहे. कोरा. अजून कोराने बंडखोरी केली. अजून कोरासोबत कोण? अभिराम, नाथान, दाथान. प्रेज गॉड. ह्या लोकांनी काय केलं? मोशेच्या विरुद्ध बंडखोरी केली. मोशेच्या विरुद्ध काय केली? बंडखोरी केली. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं की जमीन फाटली आणि काय झालं? हे जमिनीने त्या लोकांना गिळून घेतलं, डायरेक्ट जिवंत अधोलोकामध्ये उतरले. बायबल सांगतं ज्यावेळेस ते मोशेच्या अगेन्स्ट गेले. प्रेज गॉड. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये का तो किस्सा येशूसाठी ट्रॅप लावला होता शैतानाने. सदुकी परुषीच्या मागे नाही का शैतान लपून ह्या गोष्टी करत होता. समजतंय? जमीन फाटून नाही का येशू आतमध्ये जाणार होता जर येशूने मोशेच्या अगेन्स्ट मध्ये गेला असता. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? त्याला माहिती होतं जमीन फाटणार आहे आता, मी जर काय बोललो मोशेच्या विरुद्ध. तो जमिनीवर बसला आणि जमिनीवर लिहायला लागला. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? तो जमिनीवर लिहायला लागला. समजतंय मी तुम्हाला काय सांगतो? प्रेज गॉड. परमेश्वर महान आहे. आमेन. जेव्हा सृष्टीची रचना केली ना त्याने, तेव्हा त्याने जमिनीला हुकूम दिला. प्रेज गॉड. जेव्हा त्याने प्राण्यांना बनवायचं ठरवलं, उत्पत्ती 1 मध्ये वाचा, त्याने जमिनीला हुकूम केला. प्रेज गॉड. जेव्हा झाडं वनस्पती बनवायचं होतं त्याने जमिनीला हुकूम केला. प्रेज गॉड. पण ह्या स्त्रीला जेव्हा वाचवायची गोष्ट आली तो खाली बसला प्रियांनो, आणि जमिनीला नाही का जमिनीवर एनग्रेव्ह करायला लागला, जमिनीवर ओनवायला लागला, लिहायला लागला तो काहीतरी. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? प्रेज गॉड. त्याने काय बोललं नाही, मोशेच्या अगेन्स्ट गेला नाही, काही नाही गेला. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये का तो स्वतः देवाचं वचन आहे. प्रेज गॉड. तो स्वतः देवाचं वचन आहे. वचनाला कसं काय कोण वचनामध्ये पकडू शकतंय? समजतंय का मी तुम्हाला काय सांगतोय? वचनाला कसं काय फॉल्टी पकडू शकता तुम्ही? प्रेज गॉड. तो जमिनीवर लिहायला लागला. जमिनीला त्याला नाही का सांगायला लागलं हु आय एम. प्रेज गॉड. जमीन त्याला ओळखते. जमिनीवर त्याने त्याची सिग्नेचर केली. प्रेज गॉड. मर्सी ट्रायम्फ्स ओव्हर जजमेंट. मर्सी ट्रायम्फ्स ओव्हर जजमेंट. कदाचित जमिनीला हे सांगितलं असेल की दया न्यायावर जय मिळवते. न्याय होणार होता तिथं. प्रेज गॉड. त्याने कदाचित लिहिलं असावं, मला असं वाटतं, दया न्यायावर जय मिळवते. प्रेज गॉड. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं की बायबल काय सांगतं की त्याने
आपल्या बोटाच्या फिंगरने भूत काढले असं एका ठिकाणी लिहिलंय. प्रेज गॉड, बायबलमध्ये लिहिलंय. येस. अजून अजून तुम्हाला सांगतो, इट इज ऑल्सो सिम्बॉलिक. रेव्हेलेशन मध्ये नाही का, प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 12:16 मध्ये नाही का, एक स्त्री आहे आणि एक ड्रॅगन आहे. प्रेज गॉड. त्याच्यानंतर एक नदी आहे, जर तुम्ही वाचला असेल प्रगटीकरणाच्या पुस्तकात. आणि एक पृथ्वी देखील आहे. मी तुम्हाला पृथ्वीबद्दल कधीतरी शिकवेल, पण शिष्य सभामध्ये शिकवेल. मिस्ट्रियस. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? बायबल काय सांगतं की तो ड्रॅगन काय दाखवतो? शैतान. स्त्री काय दाखवते? चर्च, आपण. प्रेज गॉड. आणि बायबल काय सांगतं, त्या ड्रॅगनच्या तोंडातून एक नदी आली. ती स्त्री काय होती माहितीये का? तिच्या पोटामध्ये नाही का बाळ होतं. प्रेज गॉड. ती नदी त्या स्त्रीच्या विरोधात, त्या स्त्रीला डुबवण्यासाठी, त्या फ्लड मध्ये घेऊन जाण्यासाठी त्या ड्रॅगननी ती नदी सोडली होती, जेणेकरून त्या स्त्रीची वाट लावेल. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं की पृथ्वी तिला मदत करायला आली. प्रगटीकरण 12:16 मध्ये लिहिलंय. पृथ्वीने काय केलं? तिचं तोंड पाकवलं आणि त्या पाण्याला गिळून घेतलं, जेणेकरून त्या स्त्रीचा नाश होऊ नये. अंडरस्टँडिंग? आय टीच यू. नाही का, कधीतरी नाही का मी तुम्हाला ह्या विषयावर शिकवेल. नाही का, खूप गहन गोष्टी आहेत, खूप गहन गोष्टी आहेत बायबलमध्ये, अशाच नाही लिहिल्या. प्रेज गॉड. नाही का, सकाळी मी नाही का एकदम पहाटे ज्यावेळेस मी प्रेयर माझी संपवली आणि आय वॉज जस्ट स्लीपिंग, त्यावेळेस मला पवित्र आत्मा ह्या गोष्टी सांगत होता की असं असं झालं होतं. ऍक्च्युली येशूच्या विरुद्ध तो ट्रॅप लावण्यात आला होता, पण येशूने ती गोष्ट व्यवस्थित हँडल केली. प्रियांनी, आर यू अंडरस्टँडिंग? मर्सी ट्रायम्स ओव्हर जजमेंट. आमेन. दया न्यायावर विजय मिळवते. देव दयाळू आहे प्रियांनो, देव कनवाळू आहे, देव प्रीतिमय आहे प्रियांनो. तो तुम्हाला दोष देत नाहीये. याचा अर्थ असा नाही की तुम्ही पापात तुमचं जीवन कंटिन्यू करावं. प्रेज गॉड. कृपा का मिळाली आहे? जेणेकरून तुम्ही सुधरावं, जेणेकरून तुम्ही जर प्रेयर नाही करत आहे तर तुम्ही प्रेयर लाईफ तुमची स्ट्रॉंग करावी. जर तुम्ही अन्य भाषेत बोलत नाही तर तुम्ही अन्य भाषेत बोललं पाहिजे. जर तुम्ही स्तुती आराधना करत नाही तर तुम्ही स्तुती आराधना करावी. प्रेज गॉड. दया न्यायावर जय मिळवते. प्रेज गॉड. त्या स्त्रीला लिटरली त्याने वाचवलं. प्रेज गॉड. त्याला तो हात दाखवावा लागला, त्याला ती फिंगर दाखवायला लागली, त्याला त्या जमिनीला नाही का दाखवावं लागलं की हु एम आय हु इज रायटिंग ऑन यू. प्रेज गॉड. त्याने स्टोनवर लिहिलं नाही ह्यावेळेस. प्रेज गॉड. नियमशास्त्र स्टोनवर लिहिण्यात आलं. प्रेज गॉड. आणि तेच दगडच तिला मारत होते. प्रेज गॉड. जे नियमशास्त्र नाही का तुम्हाला नाही का डिसिप्लिन लावण्यासाठी, पापाची नाही का सिव्हिरिटी दाखवण्यासाठी, देवाचं नीतिमत्वाचा स्टँडर्ड किती हाय आहे हे दाखवण्यासाठी देवाने इंट्रोड्यूस केलं होतं. पण स्क्राइब्स अँड फॅरिसीज ते नाही का धोंडमार करायसाठी वापरत होते नियमशास्त्र. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग? स्टोन टॅबलेटवर देण्यात आलं होतं आणि स्टोनच मारत होते लोक तिला. प्रेज गॉड. बट ही रोट समथिंग ऑन द ग्राउंड. प्रेज गॉड. आय डाऊट त्याने पाप नसेल लिहिले. कधी त्याने दोषच दिला नाही कोणाला, तर कशाला तो पाप लिहेल? आमेन. तो न्याय निवाडाच करायसाठी आला नाही, तर कशाला उगाच तो लोकांची पाप लिहेल? त्याला ऑलरेडी ठाऊक होतं. समजतंय मी काय सांगतोय? बायबल काय सांगतंय? योहान 3:17 मध्ये, 16 सगळ्यांना माहितीये. 3:17 मध्ये काय सांगितलं की परमेश्वर जगाचा न्याय निवाडा करायसाठी नाही आला, तर जगाचा त्याच्याद्वारे उद्धार व्हावा म्हणून आलाय. प्रेज गॉड. परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो प्रियांनो. परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. प्रेज गॉड. तो तुमचा न्याय निवाडा करणार नाहीये, पण यस, एक दिवस ज्यावेळेस कृपेचा काळ संपेल, प्रेज गॉड, त्यावेळेस तो न्यायाच्या सिंहासनावर बसेल. प्रेज गॉड. एक दिवशी बसणार आहे तो, पण कृपेचा काळ का दिलाय? जेणेकरून तुम्ही सुधरावं. प्रेज गॉड. जेणेकरून तुम्ही कृपेचा नाही का पुरेपूर वापर करावा. प्रेज गॉड. जेणेकरून तुम्हाला माहितीये कृपा का देण्यात आली आहे? तुम्हाला माहितीये परीक्षामध्ये ज्यावेळेस तुमचा पेपर
तुम्हाला सोडवता येत नाही, कारण तुमचा वेळ संपून जातो. प्रेज गॉड. एखादा शिक्षक येतो, शेवटचे 15 मिनिटं देतो मी तुम्हाला, पटापट नाही का पास होण्यापुरता पेपर लिहायचा, मस्ती नाही करायची, हा जास्त नाटक नाही करायचं, आवाज नाही करायचा, 15 मिनिटाचा वेळ देते. प्रेज गॉड. आणि तुम्ही पटापट नाही का पेपर लिहायला लागता, आणि तुम्ही काय करता, पासिंगचे मार्क स्कोर करता. त्याला काय म्हणतात, ग्रेस. ग्रेसचा टाइम दिला. प्रेज गॉड. आणि काही लोकांना भेटला नाही, त्यामुळं डोंट वरी, पण देवाने कृपेचा काळ दिलाय. आमेन. तुमच्या टीचरने कदाचित दिला नसेल आणि तुम्ही फेल झाला असाल. प्रेज गॉड. पण देवाने कृपेचा काळ दिलाय. हा कृपेमध्ये जगताय तुम्ही, ह्या कृपेच्या काळामध्ये जगताय तुम्ही. तुमच्याकडून चुका होत आहेत तरी परमेश्वर तुम्हाला नाही का तुमच्या चुकांमध्ये पकडत नाही, तो तुम्हाला माफ करतोय. चल, प्रेज गॉड. डू इट नेक्स्ट टाइम. प्रेज गॉड. प्रेयर नाही होतंय, देवाला अनुग्रह मागा की माझे नाही का प्रेयर लाईफ व्यवस्थित व्हावी. प्रेज गॉड. देवाला अनुग्रह मागा की मला वचन वाचता यावं. देवाला अनुग्रह मागा की अन्य भाषेत मी जास्तीत जास्त प्रार्थना करावी. देवाला अनुग्रह मागा की मी वचनांची घोषणा करावी. प्रेज गॉड. देवाला अनुग्रह मागा की मी रदबदल्या प्रार्थना विनंत्या केल्या पाहिजे. प्रेज गॉड. आणि परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. प्रियांनो, तुम्ही ज्या गोष्टी बोलताय त्या गोष्टी तुमच्या जीवनात अस्तित्वात येणार, त्या गोष्टी तुमच्या हयातीमध्ये येणार, त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये काम करणार. प्रियांनो, प्रेज गॉड.